कधी विचार केला नव्हता की मी नगरसेवक बनेल. कधी ती संधी दिली शिवसेना प्रमुखांनी? मी 2000 साली नगरसेवक झालो. व्हायचं नव्हतं, पण तो राजकारणामध्ये तुम्हाला व्हायच पाहिजे असेल, तुम्हाला स्टेज करिअर काय करायचं असेल तर तुम्हाला कोणतं तरी पद असलं पाहिजे. मी उपजिल्हा प्रमुख 17 वर्ष होतो त्या काळात. मग मला एकाने सांगितलं बाबा तू एक नगरसेवक लढ ना कधीतरी. मग मी नगरसेवक पद लढलं. मग मी सभागृह नेता झालो 2 वेळेला. स्टँडिंगचे सगळे पदं भोगली. 10 वर्ष मी नगरसेवक राहिलो. तुम्हाला सांगतो शिवसेना प्रमुख होते म्हणून मी आज येतो तुमच्या समोर इथं बसलेला दिसतोय. पहिलं तिकीटही मला तसंच दिलं त्यांनी. अनेक मान्यवर आले होते तिकीट मागायला मोठाले. इंटरव्ह्यू जेव्हा झाला नाही मातोश्रीला, ते आले सर्वांनी एकेकाने. आता त्यांची नावं मोठी मोठी नावं होती ती. आता सांगू शकता, पण आता सांगायला काय हरकत नाही. काय आता मोठमोठे नाव होते. एक माझे एक जज होते, सुरडकर जे आयजी होते तेही होते, गंगाधर गाडे होते, अनेक जण होते सगळे. परंतु जेव्हा इंटरव्ह्यूचा टाइम आला तेव्हा माझा जेव्हा नंबर आला मी गेलो साहेबाकडे. काय रे संजय काय? मी काय नाही साहेब, आमदारकी लढायची. वेळ लागलं का रे तुला? साहेब बघा बोलायचं काय शिवसेना प्रमुखासमोर? आवाज नाही काढत आहेत, शांतपणे. ते आपणच थरथर कापत असतो. मी खाली मान घातली. निवडून येशील का रे? म्हणलो हो. वर बघ. येशील ना? हो सर. जा. मुंबईत थांबायचं नाही. तर निवडून आल्यानंतर मला भेटायला यायचं. अशी शिवसेना प्रमुख. कसला कागद, कसला फोटो, कसला बायोडाटा. सांगितलं गेलो. निवडून आल्यानंतर मग त्यांना भेटलो. मग काय शब्द होते ज्यावेळी निवडून आलात आणि पहिल्यांदा भेटलात? त्यांचं एक वेगळं प्रेमच वेगळं होतं. शिवसेना प्रमुख असे नव्हते हो. बाकी नेते पाहतो ना आपण, तसे शिवसेना प्रमुख मुळात नव्हतेच कधीच. ती वहिनी यायची, बाळांवर तुम्ही काही खाल्लंच का रे? शिवसेना प्रमुखाची पत्नी. खाल्लं का रे? ए थापा यांना बघ, यांना नाश्ता दे, नाश्ता कर रे, बाळ बस तिथं. हे यांना चहा दे. कोण विचारतो आता या राजकारणामध्ये? दरवाजाच्या आतमध्ये घ्यायला सुद्धा आजकाल लोक कानकुस करतात. नको म्हणता, कशालाही ब्याद आली आपल्यासमोर. कार्यकर्त्याची किंमत आता गुलामापेक्षाही कमी आहे, हे मी खात्रीपूर्वक किंवा माझा अनुभव म्हणून सांगतो. ते शिवसेना प्रमुखासमोर जेव्हा आम्ही बसायचो, ज्या आस्थेने ते बोलायचे ना, नाही आता महाराष्ट्राच्या राजकारणात असा नेता. कुणाचंच नाव घेऊ शकत नाही मी त्यांच्या बरोबर. त्यांच्या बरोबरचा नेता होऊच शकत नाही. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा त्यांनी मला तिकीट दिलं. तर त्या टायमाला आमच्याकडे पद्धत अशी होती की एबी फॉर्म त्यांच्या हाताने घ्यायचा. बरोबर. ते डोक्यावर हात ठेवायचे, बाळा निवडून यायला पाहिजे, काही मागं पुढं पाहू नकोस. निवडून यायचो. ती पक्षात असलेली ती पद्धत, ते प्रेम उगच होते का हो? मुंबईचे शिवसैनिक असेल का देशातले असतील, शिवसेना प्रमुखांसाठी जीव देणारे लोक होते. आता सत्तेसाठी जीव घेणारे लोक तयार झाले. आणि म्हणून आता त्या पक्षाबद्दल बोलू ना, त्या पक्षाने मला मोठं केलं. परंतु आज असा कोणता नेता आहे की त्यांनी बोट वर केलं तर त्याच्यासाठी जीव देणारे लोक आहेत? उद्धव साहेबांबद्दल आहे का तसं काही? नाही.